नमस्ते. मी प्रोफेसर डॉक्टर आबासो शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे. आज आपण इंडियन इकॉनॉमी वन अर्थात भारतीय अर्थव्यवस्था एक, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स इंडिपेंडन्स ब्लॉक एक, त्या अंतर्गत युनिट एक इकॉनॉमी ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स म्हणजेच स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक विकास या ब्लॉकच्या अंतर्गत स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्था या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आजच्या या युनिटच्या अंतर्गत. विशेष करून ब्लॉक वन हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्योत्तरचा कालखंड कशा पद्धतीचा होता. इट प्रेझेंट ॲट अ पिक्चर ऑफ द इंडियन इकॉनॉमी ॲज वी इंडायरेक्टेड इट अँड द सक्सेसिव्ह stage of development through which the economy has passed through over the decades. म्हणजेच स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक विकास या विषयावर या ब्लॉकमध्ये मांडणी केलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र आपल्या सुरुवातीच्या कालखंडापासून आपण पाहत आहोत. विकासाचा टप्पा ज्यातून अर्थव्यवस्था ही पार केलेली आहे. दशके किंवा विकासाचे विविध पैलू हे प्रत्येक 4 युनिटच्या अंतर्गत दिलेले आहेत. यातूनच इकॉनॉमी ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीची होती किंवा काय होती ती आपण पाहिली जाते. इकॉनॉमी ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स स्वातंत्र्याच्या वेळी असणारी भारतीय अर्थव्यवस्था यातलं युनिट 1 मध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघूया. स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीने आहे त्याची शेतीची स्थिती, उद्योगाची स्थिती मीन्स इंट्रोडक्शन, इंडियन इकॉनॉमी ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, करन्सी अँड फायनान्शियल सेक्टर म्हणजेच चलन आणि आर्थिक क्षेत्र, त्याचबरोबर पायाभूत सुविधांची स्थिती मीन्स स्टेट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर. दिस इज 2 पार्ट. सामाजिक पायाभूत सुविधा, आर्थिक पायाभूत सुविधा, त्याचबरोबर प्रशासकीय पायाभूत सुविधा मीन्स थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर याचा समावेश यामध्ये केलेला आहे. म्हणजेच चलन आणि आर्थिक क्षेत्र याच्यामध्ये विशेष करून या 3 बाबी जशा पाहिलेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या वेळेला भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने शेती, उद्योग आणि चलन क्षेत्र किंवा आर्थिक क्षेत्र, तसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पायाभूत सुविधांची जी स्थिती आहे स्टेट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच या स्टेटच्या अनुषंगाने किंवा या स्थितीच्या अनुषंगाने सामाजिक पायाभूत सुविधा, आर्थिक पायाभूत सुविधा, प्रशासकीय पायाभूत सुविधा यांचा सखोल अभ्यास या अनुषंगाने केला जाणार आहे. त्याचबरोबर मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲग्रिगेट समष्टी आर्थिक समुच्चय कशा पद्धतीने आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲग्रिगेट स्ट्रक्चर अँड कन्क्लुजन. लास्टली पार्ट 1.5 इज कन्क्लुजन. सारांश रूपाने आपल्याला शेवटी याची माहिती दिली जाणार आहे. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण ब्रिटिश राजवटीपूर्वी भारत स्वतंत्र अर्थव्यवस्था किंवा भारतात स्वतंत्र अर्थव्यवस्था अस्तित्वात होती. त्यामुळेच ब्रिटिशांनी जो सोन्याचा धूर निघत होता अशी जी संकल्पना इंडियामध्ये वापरली जाते की ब्रिटिश येण्याच्या अगोदर सुवर्ण अलंकाराने किंवा सुवर्णाचा खजिना असावा भारतात अशा पद्धतीची मांडणी केलेली आपण पाहतो. कारण व्यापारातून मिळणारे उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर होतं किंवा भारतात मसाल्याचे पदार्थ असतील, चहा उत्पादनाच्या अनुषंगाने असेल, मोठ्या प्रमाणावर हे उत्पादन व्हायचं आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणात निर्यात किंवा एक्सपोर्ट जी आहे ती सुद्धा केली जायची आणि त्यामुळेच त्या बदल्यात सोने, मौल्यवान वस्तू किंवा अगदी दगड सुद्धा भारतातले काही मौल्यवान त्या कालखंडामध्ये अस्तित्वात होते आणि त्याचा
भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होत होता त्याच्यावरच लक्ष ठेवून व्यापाराच्या दृष्टिकोनाने ब्रिटिश किंवा इंग्लंड हे भारतात आले आणि त्यातून एक चळवळ उभा करण्याच्या अनुषंगानेच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि नंतर भारतातलं जे यथायोग्य जे शक्य झालं त्यांना तेवढं तेवढं त्यांनी लुटून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अवलंबित्व जे आहे ती आयात कमी होते आणि अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने म्हणजे निर्यात जास्त होती आणि आयात मात्र त्या तुलनेत कमी होती. म्हणजेच अर्थव्यवस्था मुख्यत्वे ग्रामीण अर्थव्यवस्थेची ग्रामीण भागाशी नाळ असणारी अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्था आहे. परंतु स्वतंत्र तिचं अस्तित्व जे आहे ते टिकून होतं. स्वतःची शाश्वत का किंवा एक शक्यता जी आपण म्हणूया त्याच अनुषंगाने त्याच्यात पाहिलं जात होतं. त्यामुळे ॲग्रिकल्चरला किंवा शेती क्षेत्राला फार महत्त्व किंवा भारतीय अर्थव्यवस्थेला आजही आपण पाहतो की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे जसं मानवाच्या शरीराचा पाठीचा कणा हा महत्त्वाचा असतो त्याच्याशिवाय स्टेबल होणं किंवा उभा राहणं हे शक्य नसतं. तशा पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्थेला देखील उभा राहण्याच्या दृष्टीनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याच्या अनुषंगाने हा त्यातला महत्त्वाचा भाग दिसून येतो. राजन कलाकार किंवा शिल्पकार विणकर यांना संरक्षण त्या कालखंडात दिलं गेलं. या संरक्षण विषयक धोरणाचा निश्चितपणे फायदा झाला. वाहतूक मर्यादित होती त्यामुळे व्यापारही मर्यादित होत होता. परंतु प्रत्येक प्रदेशात किंवा प्रादेशिकता जी आहे ती भिन्न स्वरूपाची होती. स्वतःचं असं स्पेशलायझेशन इंडियाकडं किंवा भारताकडं स्वतंत्रपूर्व कालखंडात असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच स्पेशलायझेशननुसार किंवा इतर काही समस्या ज्या होत्या त्या समस्येच्या वरती मात करण्याच्या दृष्टीने देखील वाहतुकीच्या अनुषंगाने म्हणजे ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या. त्यामुळे होणारं प्रोडक्शन हे त्याच ठिकाणी किंवा परिसरामध्येच त्याची विक्री केली जायची आणि उत्पन्न मिळवलं जायचं. त्यामुळे ब्रिटिश राजवटीपूर्वी भारत हा एक प्रकारे स्वयंपूर्ण जरी असला तरी पण अन्नधान्य उत्पादन असेल किंवा इतर उत्पादनं असतील ती तुलनात्मकरित्या कमी होती. परंतु मौल्यवान वस्तू दागदागिने आपण म्हणूया सोने नाणे असतील याचं प्रमाण हे भारतात जास्त प्रमाणात होतं आणि त्यामुळं ब्रिटिशांचं वर्चस्व किंवा ब्रिटिशांनी 150 वर्ष 1947ला भारतातून केले. पण तत्पूर्वी त्यांचं जे आक्रमण झाली त्या कालखंडात मोठ्या प्रमाणावरची संपत्ती इथून नेलेली दिसून येते आणि त्यामुळेच आज भारतीय अर्थव्यवस्था आपण पाहतो की अर्थसंकल्प एका बाजूला सादर होत असताना भारतीय परंपरा ज्या आहेत स्वतंत्रोत्तर कालखंडातल्या त्या आजही आपण कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ब्रिटिश कालखंडात झालेलं नुकसान कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा न वाढल्यामुळं किंवा झालेले फायदे आपण जर पाहिले तर ते नगण्य स्वरूपाचे आहेत. परंतु लूट हे मोठ्या प्रमाणावर ब्रिटिशांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते किंवा अनुभवायला मिळालेले दिसते. स्वातंत्र्याच्या वेळेस जी अर्थव्यवस्था होती ती कशा पद्धतीची होती? स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला भारतीय अर्थव्यवस्था ही अविकसित स्वरूपाची होती. अविकसित खरं तर इथं चांगला शब्द वापरला आपण या लेखकांनी आपण म्हणून या पुस्तकाच्या अनुषंगाने मांडणी ज्या झालेली आहे इग्नो सेंटरच्या अंतर्गत. परंतु याहीपेक्षा वेगळे शब्द म्हणजेच भारत हा एक दरिद्री देश आहे किंवा बघण्याचा दृष्टिकोन आपण म्हणूया इतर देशांचा हा संकुचित स्वरूपाचा होता, व्यापक नव्हता. जो आज आपण पाहतो की व्यापक दृष्टिकोन आहे आणि भारताला एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून आता सगळं जग पाहत असतं. म्हणजे जागतिक पटलावरती जर भारताचं सद्यस्थिती पाहिली तर ती फार वेगळी किंवा फार चांगल्या पद्धतीची स्थिती असल्याचं आपण आता पाहतोय. परंतु स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला मात्र अविकसित म्हणा किंवा अगदी अल्पविकसित देश म्हणून भारताकडे पाहिलं जायचं आणि गरीब किंवा दारिद्र्य देश म्हणून इतर देश हे कमी किंवा दृष्टिकोन जो होता तो हीन स्वरूपाचा होता. त्यामुळे निश्चितपणे डेव्हलप कंट्रीच्या दृष्टीनं जर विचार केला अमेरिका असतील जपान असतील त्यांच्या तुलनात्मकरित्या भारताकडे असणारी साधन संपत्ती ही खूप त्यावेळेला पाहिलं तर कमी होती. परंतु नैसर्गिक साधन संपत्ती जर पाहिलं तर ती मुबलक प्रमाणात होती. आजही आपण पाहतो भारतात जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण पाहतो इतर देशाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत भारताकडे मोठ्या प्रमाणावर क्षेत्रफळ आहे. तुलनात्मकरित्या लोकसंख्या जास्त आहे परंतु या लोकसंख्येची उपजीविका होण्याच्या दृष्टीनं शेती क्षेत्र किंवा उत्पादन योग्य क्षेत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे. भारताला जो समुद्र किनारा लांबलेला आहे 750 किलोमीटर लांबीचा केवळ महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार तर समुद्र किनारा आहे आणि या समुद्र किनाऱ्याचा फायदा
हा उत्पादनाच्या दृष्टीनं मग मत्स्य उत्पादन असतील, मग अंतर्गत उत्पादनं वेगवेगळ्या प्रकारचे असतील, शेती असेल, शेतीपूरक व्यवसाय असतील, याच्यातून मिळणारं उत्पन्न याचा देखील आता विकास झालेला दिसतो, परंतु पूर्वी तो तेवढा नव्हता. दरडोई उत्पन्नाचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होतं आणि कमी राष्ट्रीय उत्पन्न ही व्यापकता किंवा गरिबीची काही कारणं होती. त्यामध्येच दक्षिण राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण न्याय्य स्वरूपाचे नव्हते आणि त्यामुळे यामध्ये अंतर हे श्रीमंत आणि गरीब असं जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे मुठभर श्रीमंत जे आहेत ते जे सेवा करत होते या अनुषंगानं त्याच्यातला भाग हा जास्त आलेल्याचं दिसून येतो. त्यामुळे दरडोई कमी उत्पन्न आणि कमी राष्ट्रीय उत्पन्न हे व्यापक संकल्पना ज्या आहेत ते दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळं आजही आपण पाहतो विकसित देशाच्या तुलनेत भारताचं दरडोई उत्पन्न हे खूप कमी आहे. म्हणजे अगदी 40-50 हजार पर्यंत जास्त उत्पन्न दरडोई आणि आपलं जर पाहिलं तर 1,000 किंवा 10,000च्या आसपास किंवा 1-1,500च्या आसपास असणारं उत्पन्न आपण पाहतो. त्यामुळंच मुठभर श्रीमंताकडं जे असणारं एकूण उत्पन्न जे आहे खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि गरीब किंवा सर्वसामान्यांकडं फार कमी संपत्ती असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे उपजीविकेच्या दृष्टीनं असतील, सोयीसुविधांच्या दृष्टीनं असतील, अनेक दृष्टीनं हाल अपेष्टा किंवा आपल्याला गरिबी किंवा दारिद्र्याला आपल्याला सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येतं. ब्रिटिश सरकार किंवा हुकुमशाही आपण म्हणूया मालकी हक्क जे होते ते उद्योग तुलनेने मोठा हिस्सा उपभोगत होते आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा तर बहुसंख्य गरिबांना तुलनेने त्याचा फायदा जो आहे तो मिळत नसल्याचं दिसून येतं. त्यामुळं तुलनात्मकरित्या राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा ब्रिटिश सरकार असेल त्याचे मालकीचे हक्क असतील, काही उद्योग तुलनेने मोठा हिस्सा उपभोगत होते आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने त्यात कसे बदल किंवा काय करता येऊ शकतं या अनुषंगाने देशाची अर्थव्यवस्था त्या वेळेचा अर्थसंकल्प मांडताना त्याच्यातल्या तरतुदीवर विशेष भर दिला जात होता. ब्रिटिश सरकार किंवा तुलनेने असणारी त्याची संख्यात्मक दृष्टीने माहिती ही पाहणं फार महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचं तर बहुसंख्य जर जास्त उत्पन्न ज्या वेळेला वाढेल त्याचा फायदा ही खरं तर श्रीमंत लोकांना किंवा श्रीमंत वर्गाला जास्त झालेला आपण पाहतो. त्यामुळं तुलनात्मकरित्या गरिबांची जी स्थिती आहे ती जी विकसित व्हायला पाहिजे होती किंवा ज्या सोयीसुविधा सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे होत्या त्यात आजही आपल्याला कमतरता असल्याचं दिसून येते. उत्पन्न रूपाने ज्या वेळेला जमा केलेलं उत्पन्न असेल त्यावेळेला ते श्रीमंतांनाच जास्त लाभ हो, कारण श्रीमंताकडून घेतलेलं उत्पन्न हे जसं जास्त असतं तसं फायदे देखील श्रीमंतांना जास्त दिले जातात आणि गरिबांच्या दृष्टीनं त्याच्यात समस्या निर्माण झालेल्या दिसतात. त्यामुळे वितरणातील असमानता, अर्थव्यवस्थेत मिळालेलं उत्पन्न हे सर्व घटकांपर्यंत पोहोचेल या दृष्टीने त्याच्यावर प्लॅनिंग करणं, नियोजन करणं हे अपेक्षित असतं. परंतु वितरणातील असमानता दिसून आली, अर्थव्यवस्थेतील ग्रामीण आणि शहरी क्षेत्र जे आहेत ते सुस्थितीत दिसलेले नाहीत किंवा अस्तित्वात नाहीत असं दिसून येतं. त्यामुळं स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्था जी होती ती अतिशय आपण म्हणूया डबघाईला आलेली अर्थव्यवस्था होती आणि त्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी दरडोई उत्पन्न जे आहे ते वाढवण्याच्या दृष्टीनं आजही आपण पाहतो की जसं स्वातंत्र्यपूर्व कालखंडात होतं तसंच आजही इतर देशाच्या तुलनेत आपल्याला जी अवस्था आपण निर्माण केलेली आहे ती जरी चांगली असली तर तुलनात्मकरित्या ती थोडीशी कमी आहे किंवा स्वतंत्रोत्तर कालापेक्षा खूप चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर शेती क्षेत्र किंवा ॲग्रिकल्चर हा बॅकबोन ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी असं म्हटलं जातं. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती हा कणा आहे आणि यात शेतीची जर स्थिती पाहिली तर त्यावेळेला काय होतं, स्वातंत्र्य मिळण्यावेळी कृषी हे भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रमुख क्षेत्र होतं आणि स्वातंत्र्याच्या वेळी सुमारे 85% लोकसंख्या त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून होते. म्हणजे प्रत्यक्ष शेतीत जे उत्पादन व्हायचे, मग कंदमुळं असतील, वेगवेगळी फळं असतील, पालेभाज्या असतील, याचं उत्पादन घेतल्यानंतर उपजीविकेसाठी तेच वापरलं जायचं. आणि आत्ता आपण पाहतोय तर उपजीविकेसाठी शेती उत्पादनं जशी आहेत तशी शेती उत्पादनामधून आपण इंडस्ट्रियलायझेशन किंवा त्याच्यावर प्रक्रिया उद्योग हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसत आहेत. पूर्वीच्या कालखंडात जर पाहिलं तर आपण केवळ शेती उत्पादनात असणारे किंवा शेतीत उत्पादित झालेलं जे काही अन्न असेल, कडधान्य असतील, धान्य असेल किंवा फळं असतील त्याचाच उपभोग घेऊन
ते लोकसंख्या आपली उदरनिर्वाह करत होती. त्यामुळे सुमारे 85% लोकसंख्या ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून होते, कारण रोजगार संधी देखील शेतीतच मोठ्या प्रमाणावर होत्या. त्यावेळेला उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, त्याचा विकास झालेला नव्हता असं आपण पाहतो. पण राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा हा जवळपास 50% होता. नेट किंवा नेट निव्वळ आपण ज्यावेळेला म्हणतो नेट निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा नेट पेरणी योग्य क्षेत्र जे आहे ते किती होतं, तर 127 दशलक्ष हेक्टर होतं. 127 दशलक्ष हेक्टर जमिनीवर जे उत्पादन घेतलं जायचं त्याचा फायदा हा भारतातल्या लोकसंख्येला होत होता आणि त्या अनुषंगाने या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा वाढवण्याच्या दृष्टीनं म्हणजेच त्यानंतर जे स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपण पाहतो पंचवार्षिक योजना 1951 ते 56 सुरू केली, 56 ते 61 या कालखंडात दुसरी पंचवार्षिक योजना सुरू केली आणि या पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीवरती पहिल्या पंचवार्षिक योजनेत भर दिला आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती आणि उद्योगावरती जास्त भर दिला. त्यामुळे पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीवर भर दिल्यामुळं शेतीच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो किंवा आपलं अन्न आपल्याला पुरेल एवढं उत्पादन घ्यायला आपण सुरुवात केली आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत उद्योगावर भर दिली. तिसरी पंचवार्षिक योजना आपल्याला खरं तर पूर्ण करता आलेली नाही, परंतु वार्षिक योजना त्या कालखंडात झालेल्या दिसतात आणि या वार्षिक योजनातूनच शेतीचा जो वाटा होता तो जवळपास 50% जो म्हटलेला आहे तो वाटा आपल्याला कसा वाढवता येईल त्या दृष्टीनं किंवा उत्पन्न जे आहे ते कसं करता येईल याच्यावरती भर दिला आणि स्वावलंबन आपण पहिल्या पंचवार्षिक मिळालं. परंतु बांगलादेश, चीन यांच्याकडून झालेल्या आक्रमणांमुळे तिसरं पंचवार्षिक योजना झाली नाही, त्यामुळं वार्षिक योजना कराव्या लागल्या आणि 1965-66 आपण पाहतो की हरित क्रांतीकडे आपण वाटचाल केली आणि पहिली हरित क्रांती त्यावेळेला मका, गहू, ज्वारी, बाजरी अशा पिकांमध्ये हायब्रिड सीड्स आल्यामुळं उत्पादन हे भरघोस पद्धतीनं किंवा 3 पट 4 पट उत्पादन वाढायला मदत झाली आणि या उत्पादन वाढीमुळे 43.6% हे उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसतं. परंतु त्या कालखंडातलं असणारे हे 43.6% उत्पादन हे अपुऱ्या स्वरूपाचं होतं. अंदाजे 127 दशलक्ष हेक्टरवरच शेती पिकवली जायची किंवा त्यातूनच उत्पादन व्हायचं. देशातील एकूण नोंदवलेले जमीन क्षेत्र अन्नधान्य पिकांची लागवड ही 3/4 झालेली दिसून येते. 3/4. आज आपण पाहतो की अन्नधान्य उत्पादनाची लागवड जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली दिसते किंवा त्याच्यात वाढ झालेली दिसते, कारण डोंगराळ मालरानावरची जी शेती होती, मालरानावरती जी जमीन होती ती आता आपण सुपीकतेकडे किंवा बागायतीकडे आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचबरोबर विशेष करून अन्नधान्य उत्पादनं जी आहेत ती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि हायब्रिड सीड्स जे आहेत त्याचंही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्याचा फायदा एकूण उत्पादन वाढीला झालेला दिसतो. जसं शेती उत्पादन तंत्र आपण म्हणूया जे पारंपरिक होतं त्याच्यातही आता काही प्रमाणात बदल केले गेले, परंतु ॲग्रिकल्चर हा लागवडीच्या जमिनीपैकी 1/3 नगदी लागवडीसाठी वापरली जात होते. त्यामुळं खरीप पीक, रब्बी पीक आपण जे म्हणतो खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल, याच्यात विशेष करून रब्बी आणि खरीपासाठी देखील पर्जन्यमान किंवा नैऋत्य मोसमी वाऱ्याचा जो पाऊस पडतो त्या पावसावरती भारतीय शेती ही खरं तर अवलंबून असते आणि जर मुबलक प्रमाणात पाऊस पडलेला असेल तर साठवणूक सुविधेचा अभाव असल्यामुळं पाणी हे वाहून जे नद्याला मिळतं आणि नद्याकडून समुद्राच्या मार्फत जात असतं, समुद्राला जातं, म्हणजेच पाणी साठा करण्याची सुविधा किंवा वेगवेगळी जी तंत्र आपण म्हणूया ते अवगत नव्हती किंवा तलाव जे आहेत ते अपुऱ्या स्वरूपाचे आहेत. त्याच्यामुळं सिंचन सुविधाकडं स्वातंत्र्यपूर्व कालखंडात लक्ष नव्हतं. स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपण पाहतो किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा कालखंड जर पाहिला तर आता ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, कारंजे सिंचन असेल, याच्यात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आणि या वाढीमुळे त्याचे फायदे होताना दिसत आहेत. अन्नधान्य पिकांची लागवड ही 3/4 झालेली दिसते. त्यामुळे एकूण लागवडीच्या जमिनीपैकी 1/4 हे नगदी लागवडीसाठी वापरली जात असताना दिसते किंवा त्याची वापर झालेली दिसते. त्यामुळे 1/4 नगदी पिके जी आहेत ती कशी वाढतील त्याच्यावर भर दिला आहे. भारतीय शेतीची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामुळे कमी उत्पादन प्रति हेक्टर, दर हेक्टरी उत्पादकता जी आहे
ती कमी आहे. उत्पादकता किंवा उत्पादन म्हणजे काय, तर 1 हेक्टरच्या एकूण उत्पादन भागिले अ, अ, क्षेत्रफळ. आता एकूण उत्पादन म्हणजे काय आपण म्हणूया, जर 10 क्विंटल एवढं धान्य उत्पादन सध्याचं आपण बघूया, ज्वारीचं उत्पादन असेल किंवा गव्हाचं उत्पादन जर झालं, तर भागिले 1 हेक्टर जर असेल तर 1 हेक्टरची शेतीची उत्पादकता किती, 10 क्विंटल ज्वारी किंवा गहू असेल. परंतु ही उत्पादकता जर आपण विकसित देशात पाहिली तर ती तुलनात्मकरित्या ही जास्त आहे, किंवा हायब्रिड सीड्स असतील किंवा फर्टिलायझरचा यूज असेल, आणि त्यामुळं ते शेतीची उत्पादकता जी आहे ती प्रति हेक्टरी विकसित देशामधली तुलनात्मकरित्या जास्त आहे, ती भारतात कमी असल्याचं आपण दिसून येतो. सुरुवातीच्या टप्प्यात अगदी 4-5 हेक्टर 4-5 क्विंटल एवढंच प्रति हेक्टरी उत्पादन असायचं, आणि आता मात्र त्याच्यात सरासरी ही 10-12 क्विंटलपर्यंत वाढलेलं दिसून येतं धान्याच्या बाबतीत आहे. कडधान्य असतील तर त्याचं उत्पादन आणखी कमी असेल. त्यामुळं उत्पादनाच्या आदिम तंत्र जे आहे, यंत्रसामुग्री जी आहे ती वाढणं किंवा बदलणं अपेक्षित आहे. उत्पादनाच्या आदिम यंत्रात सोयीसुविधा किंवा सुधारणा कशा होतील, या आत्ता आपण पाहतो की कृषी प्रदर्शनं हे वेगवेगळ्या स्तरावरती व्हायला लागले, आणि या कृषी प्रदर्शनातून भारतात शेती शेती शेतीच्या क्षेत्रामध्ये कसा विकास होईल, यंत्रसामुग्री कशी आणता येईल, याच्यावरून मनुष्यबळाचे रोजगार खरं तर कमी होत आहेत, परंतु त्यातून मिळणारं उत्पन्न हे भरघोस स्वरूपाचं किंवा जास्त प्रमाणात मिळू शकत आहे. त्यामुळे एकूण उत्पादनात ती वाढ व्हायला मदत होते. शेतीच्या व्यापारीकरणाचा जो अभाव आहे तो स्वातंत्र्यपूर्व कालखंडात आपल्याला जास्त दिसून येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक्सपोर्ट करण्यासारखा माल किंवा मालाची निर्यात व्हावी या दृष्टीनं प्रयत्न होणं अपेक्षित असतं. शेतीच्या व्यापारीकरणाचा जो भाग आहे तो अभाव तुलनात्मकरित्या दिसून येतो आपल्याला. आणि व्यापारीकरण म्हणजे काय, तर शेतीत अशी पिकं किंवा असं उत्पादन घेतलं पाहिजे की जी निर्यात करता येईल. म्हणजे महाराष्ट्रातला पुणे जिल्हा वगैरे जर पाहिला तर काही उत्पादन ही आता ग्रीन हाऊस असतील, पॉली हाऊस असतील याच्यात घेतली जातात, आणि आता तसं तर पाहिलं तर पूर्वी याची कमतरता होती, आणि या फुलांचा किंवा फ्लावर्स त्यावेळेला आपण गुलाबाचं फुल म्हणतो, तो एक्सपोर्ट कोट्यावधी रुपयाचे एक्सपोर्ट या आपण गुलाबाच्या फुलांचा, म्हणजे अशी व्यापारीकरणाची असणारी पिकं असतात तर ती घेणं अपेक्षित असतं, आणि त्यातून उत्पन्न वाढ होणं अपेक्षित आहे. आजही अनेक ठिकाणी ग्रीन हाऊस असेल, पॉली हाऊस असेल अशांची कमतरता दिसून येते. आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1947च्या अगोदर तर याचा अगदी नगण्य किंवा प्रमाण नव्हतं असं म्हणूया आपण. त्यामुळं व्यापारीकरणाची झालेली पिकं किंवा उत्पादन झालेलं विकलंच पाहिजे असा काही आग्रह हा शेतकऱ्यांचा नसायचा. त्यामुळं झालेलं उत्पादन हे वस्तुविनिमय पद्धतीनं बार्टर सिस्टीम ज्यावेळेला होती, त्यामुळं कुणीतरी शेतकऱ्याची समजा कटिंग करून देत असेल तर त्याला ते धान्य दिलं जायचं. पाठीवर धान्य देणं किंवा त्याला मोजमापाचं साधन पण खरं तर सुस्थितीत किंवा आपण म्हणूया योग्य प्रकारे नव्हतं. त्यामुळं असेल ते भांडं भरून धान्य समोरच्याला दिलं जायचं. चांभाराकडून चप्पल शिवून घेतली किंवा नवीन घेतली असेल तर त्याच्यासाठीच काही धान्य दिलं जायचं. इतर काही कामं समजा कपडे लत्ता घेतला तर त्याच्यासाठी धान्य देण्याची पद्धत किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडात देखील म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आपण पाहतो की अशा या बार्टर सिस्टीम होत्या. त्यामुळं आपल्या धान्याची किंमत काय असेल, समोरच्यांनी केलेल्या कामाची किंमत काय असेल, त्याचा मोबदला कशा पद्धतीने द्यावा याच्या संदर्भातलं अज्ञान म्हणूया आपण ते शेतकऱ्यांकडे असल्यामुळं जास्त फायदा झालेला दिसत नाही. त्यामुळे शेतीच्या व्यापारीकरणाचा अभाव हा प्रामुख्याने त्याच्यात जाणवतो. आता उद्योग क्षेत्राच्या बद्दल किंवा उद्योग क्षेत्राबाबत असं सांगून तिथे बघा, ब्रिटिश राजवटीपूर्वी काही क्षेत्रात मोजकेच उद्योग केंद्रित होते आणि उत्पादनात एक सूत्रता नव्हती. उदाहरणार्थ तेथे खाणकाम देखील होते. इंग्रजांच्या आधी पण त्यात फारसे कामगार काम करत नव्हते. त्यामुळं ब्रिटिश राजवटीपूर्वी जर पाहिलं तर काही क्षेत्रात मोजकेच उद्योगधंदे किंवा उद्योग क्षेत्र होते, आणि या ब्रिटिश कालखंडाच्या अगोदर देखील जसं शेतीच्या बद्दलचं सांगितलं तसं इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये म्हणजे विशेष करून इथं रेल्वेचे उल्लेख केलेला आहे. 1853 भारतीय विस्तारासाठी नवीन बाजारपेठा मिळाल्या किंवा उद्योगधंद्यात 1947 पर्यंत भारतात एकूण 42 रेल्वे व्यवस्था होत्या,
केवळ भारताची जर आपण लोकसंख्या पाहिली, क्षेत्रफळ पाहिलं आणि आंतरराष्ट्रीय सलोखा जर विचारात घेतला तर केवळ 42 रेल्वे व्यवस्था होत्या. त्यामुळं इंट्रोडक्शन ऑफ railways in 1853 gave new markets for expansion expansion of Indian industries. By 1947, there were a total of 42 rail system in India. केवळ 42 एवढ्याच रेल्वे भारतात किंवा रेलगाड्या ज्या आपण म्हणूया त्या अनुषंगाने भारतात त्याची व्यवस्था होती. त्यानंतरचा जो टिस्को किंवा टाटा लोह आणि स्टील कंपनी जी आहे ती त्याची स्थापना जी आहे ती 1905 मध्ये झाली. म्हणजे या 1905 मध्ये त्यालाच टिस्को असं म्हटले. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी विच वॉज एस्टॅब्लिश्ड इन द इयर 1905. 1905 मध्ये टिस्को कंपनीची स्थापना झाली किंवा टाटा आयर्न अँड स्टील उद्योगाची जी स्थापना आहे ती झाल्यामुळं उद्योगधंद्याला एक बळकटी मिळायला मदत झाली. थर्ड नंबरचा पॉईंट आहे जसं रेल्वे आहे तसंच टाटा आयर्न किंवा टाटा लोह उद्योग आहे. त्याचबरोबर कापूस आणि ताग उत्पादन हे भारतात मोठ्या प्रमाणावर, कारण ॲग्रिकल्चर रिलेटेड कोकून इंडस्ट्रीज किंवा कापूस उद्योग हा देखील मोठा उद्योग म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्याबरोबर ताग उद्योग किंवा कच्च्या मालासाठी ते शेतीवर अवलंबून असल्याचे सर्वात जास्त याला त्रास किंवा या इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट जास्त न झाल्यामुळं त्याला त्रास सहन करावा लागला. द कॉटन अँड ज्यूट existing industrial process the most as they depended on agriculture for its raw material. त्याच्या रॉ मटेरियलच्या अनुषंगानं किंवा कच्चा माल म्हणून या उद्योगाकडे पाहिलं जायचं. त्यामुळं कापड उद्योगासाठी कापूस हा आवश्यक आहे. तागच्या साहाय्याने देखील वस्त्र उद्योग किंवा कच्चा माल म्हणून त्याच्यात वापरलं जात होतं. याचा फायदे हे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी निर्माण करण्याच्या दृष्टीनं झाल्याचं आपण पाहतो. असे 2 पॉईंट पाहिल्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण आता या कापूस उत्पादनाच्या नंतर किंवा उद्योगाला बळकटी दिल्यानंतर जो पाहतो तो म्हणजे चलन आणि आर्थिक क्षेत्र. ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतातील वेगवेगळ्या प्रांताची एक स्वतःची चलन होती किंवा चलन व्यवस्था होती आणि सामान्य चलनाची संकल्पना ही ब्रिटिशांनी व्यापार सुलभ राहण्यासाठी आणली होती. जमीन महसूल गोळा करणे आणि तो अस्तित्वात आणून देण्याच्या अनुषंगाने किंवा जमीनविषयक सुधारणांचे कायदे जे पूर्वी रयतवारी, महालवारी, कुळवारी ह्या पद्धती होत्या त्याच्याऐवजी त्याचे कुळ कायदे किंवा त्याच्यात बदल करून आर्थिक दृष्टीनं म्हणजे ब्रिटिशांच्या नंतरच्या कालखंडात आपण जर पाहिलं तर जमीनविषयक नवीन सुधारणा किंवा ध्येयधोरणं राबवली गेली आणि सामान्य जनतेला किंवा चलनाची संकल्पना मांडून किंवा चलन अस्तित्वात आल्यानंतर याचं सुलभीकरण कसं करता येईल ते पाहिलं गेलं. भारतात मोनोमेटॅलिक किंवा सिल्वर स्टँडर्ड होता आणि म्हणजे 1835 ते 1893 पर्यंत चांदीची नाणी ही चलनात होती. त्यामुळं भारतात मोनोमेटॅलिक सिल्वर जे आहे ते स्टँडर्ड म्हणून वापरलं जायचं. मोनोमेटॅलिक सिल्वरचा वापर हा 1835 ते 1893 पर्यंत किंवा चांदीची नाणी चलनात देखील होती आणि या चलनात चांदीच्या नाण्याच्या सहाय्याने देखील व्यवहार केले जात होते. आता या अस्तित्वात असणाऱ्या चांदीच्या नाण्याच्या सहाय्याने व्यवहार केल्यामुळे आर्थिक फायदे हे मोठ्या प्रमाणावर मिळत होतं आणि त्या आर्थिक फायद्यांबरोबर याच्यात काही समस्या देखील होत्या. कारण अशा प्रकारची वस्तूची देवाणघेवाण करताना त्याच्या सहाय्यानं चांदी किती द्यावी किती घ्यावी या अनुषंगाने अनेक समस्या त्या निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे आता आपण पाहतो की चलनी स्वरूपामध्ये नोटा किंवा नाण्यांच्या स्वरूपामध्ये आपण आता व्यवहार करतोय. कागदी नोटा असतात अर्थात आणि पूर्वी चांदीची नाणी जी आहेत ती वापरली जाते. आता स्टीलच्या अनुषंगाने आपण पाहतोय अल्युमिनियमच्या किंवा नंतर बदललेल्या काळानुसार त्याच्यामध्ये परिवर्तन होत गेलेले पण पाहतो. वित्तीय प्रणालीमध्ये ज्या वेळेला खालील काही गोष्टींचा अंतर्भाव केला जातो त्यामध्ये वित्तीय संस्था, नॉन बँकिंग आणि बँकिंग ह्या ज्या स्ट्रक्चरल बदल आहेत त्या वित्तीय संस्थांच्या अनुषंगाने सुद्धा बदल झालेले दिसून येतात. वित्तीय बाजारात स्टॉक एक्सचेंजच्या अनुषंगाने म्हणजे जसं आपण आता
शेअर मार्केट म्हणतो, तशा पद्धतीने या वित्तीय बाजारामार्फत सुद्धा देवाणघेवाण किंवा आर्थिक व्यवहार हे मोठ्या प्रमाणावर होत असताना आपण पाहतोय किंवा त्याची साधने आणि बचतीची जमवाजमव आणि भांडवल निर्मिती किंवा वाढवण्यास मदत करण्यावर भर वाढलेला आपण पाहतो. त्यामुळे वित्तीय प्रणालीमध्ये खालील काही गोष्टीचा समावेश होतो आणि या गोष्टीच्या बद्दलच वित्तीय प्रणालीत बदल वित्तीय प्रणालीत झालेले बदल जे आपण पाहतो आता, तर याच्यात आमूलाग्र स्वरूपाचे बदल झाले. त्यामुळे चलन आणि आर्थिक क्षेत्र जे आहे ते कशा पद्धतीने बदलतं किंवा त्याचे अस्तित्व कशा पद्धतीने येतं, याची साधने, त्याची बचतीची काही संकल्पना या अनुषंगाने आपल्याला पाहाव्या लागतील. भारत सरकारने काही बाबतीत आपण जर पाहिलं तर या वित्तीय साधनांच्या अनुषंगाने काही ध्येयधोरण निश्चित केली होती. त्याच्यात काय सांगितलं होतं, भारत सरकारने संयुक्त किंवा प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. स्टॉक कंपन्या सर्वसामान्यांना सेवा देण्यासाठी बँकांची तीव्र कमतरता होती. अशा छोट्या बँकिंग प्रणालीमुळे बचतीचे जमवाजमव करणे अवघड होते. औद्योगिक क्षेत्राच्या जलद विकासासाठी तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे आपल्याला दिसून येते. भारत सरकारने संयुक्त प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. स्टॉक कंपन्या सर्वसामान्यांना सेवा देण्याच्या अनुषंगाने बँकांची तीव्र कमतरता होती. अशा छोट्या बँकिंग प्रणालीमुळे बचतीची जमवाजमव करणे अवघड होते. औद्योगिक क्षेत्राच्या जलद विकासासाठी तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली दिसते. या बँकिंग क्षेत्राच्या अनुषंगाने छोटे क्षेत्र असतील, मोठे क्षेत्र असतील, परंतु ॲग्रिकल्चर डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं, उद्योग क्षेत्र डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं अनेक बदल केलेले आपण पाहतो. आता या पायाभूत सुविधांची जी स्थिती आहे ती पायाभूत सुविधा आजही आपण पाहतो. अर्थसंकल्प देशाचा किंवा केंद्राचा अर्थसंकल्प आज जाहीर झाल्यानंतर आजच्या अर्थसंकल्पात देखील पायाभूत सुविधावरती, इन्फ्रास्ट्रक्चरवरती मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला दिसून येतो किंवा गुंतवणूक यामध्ये वाढवलेली दिसते. याच गुंतवणुकीचा फायदा होऊन आर्थिक सुबत्ता कशी येऊ शकते याचा विचार केला जातो. कारण पायाभूत सुविधातून उत्पन्न मिळवणारे घटक हे अनेक प्रकारचे असतात. केवळ आपण रस्त्याचा जर विचार केला तर रस्ता म्हणजे वरून दिसणारा आपल्याला जो डांबरीकरणाचा रस्ता असेल किंवा कॉन्क्रीटचा असेल, परंतु त्याच्या खालून जाणारं वॉटर लाईन असेल, ड्रिंकिंग वॉटर आपण म्हणूया, वापरलेलं पाणी असेल, वेस्टेज वॉटर म्हणूया आपण, म्हणजे वापरण्यासाठीचं पाणी असेल, वेस्टेज वॉटर असेल, परत ड्रेनेज लाईन असतील, वेगवेगळ्या ड्रेनेज लाईन आपण म्हणतो त्याला, त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी असेल. आज आपण रस्त्याच्या खालून जाणाऱ्या या 4 गोष्टी पाहतो आणि वाहतुकीचं साधन म्हणून आपण वरती जाणाऱ्या ज्या गाड्या, या 5ही स्वरूपाच्या सोयीसुविधा या रस्त्याच्या अंडरग्राऊंडमधून केलेल्या असतात किंवा रस्ता ही एक मुख्य सुविधा जर आपण विचारात घेतली तर याच्यावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च हा शासनाला करावा किंवा दरवेळेला तो झालेला दिसून येतो. त्यामुळे पायाभूत सुविधांची स्थिती जी आहे ती ब्रिटिशांनी किंवा काही कालखंडात ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याच्यात बदल झालेला दिसतो. आता ब्रिटिशांनी काही पायाभूत सुविधा विकसित केल्या आणि त्या विकसित झाल्यानंतर त्यात किती प्रमाणात बदल होऊ शकतील तरी त्यांचा हेतू किंवा सोयीस्कररित्या करणे हा होता. इंग्लंडला परकीय व्यापार दळणवळणाच्या सुविधा चांगल्या प्रकारे विकसित केल्या गेल्या. प्रशासकीय करणे किंवा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जेव्हा भारताने सेवा दिली किंवा ब्रिटन हवाई वाहतूक विकसित झाली, म्हणजे हवाई वाहतुकीच्या अनुषंगाने सेवा देणं असेल, रस्ता वाहतुकीच्या अनुषंगाने असेल, व्यापारीकरणाच्या अनुषंगाने असेल, यात बदल कसे करता येऊ शकतात ते त्याच्यात पाहिलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणे व्यापारी उद्योग जे आहेत ते कसे वाढतील या व्यापार उद्योगाच्या अनुषंगाने प्रशासकीयकरण किंवा प्रशासकीय यंत्रणा ज्या आहे त्या दृष्टीने सोयीसुविधा कशा पुरवता येतील हे देखील पाहिलं. त्यामुळं ब्रिटिशांनी पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं विकसित केल्या असल्या तरी म्हणजेच अगदी इंग्लिश मध्ये सगळं लिखाण व्हावं किंवा काय त्या अनुषंगाने इंग्लिश ही भाषा देखील ब्रिटिशांच्या पासूनच आपण पाहतो की प्रचलित झालेली दिसून येते. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं होणारी देवाणघेवाण आज वर्ल्ड लेवलला जर आपण भाषा पाहिली तर इंग्लिशचा वापर झालेला जास्त दिसून येतो. ब्रिटिशांनी त्या कालखंडात वेगवेगळे तलाव बांधलेले असतील, ब्रिज बांधले असतील, ते देखील भक्कम स्वरूपाचे होते. त्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये काही प्रमाणातलं योगदान हे त्यांनी देखील केलेलं आपण
पाहतो. त्यामुळे इंग्लंडला परकीय व्यापार या दळणवळणाच्या सुविधा ह्या त्यांनी त्या कालखंडात निर्माण केलेलं दिसून येतं. त्यामुळे विकसित केलेल्या प्रशासकीयकरण किंवा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जेव्हा भारताने सेवा दिली किंवा ब्रिटन हवाई वाहतूक विकसित झाली, त्या हवाई वाहतुकीच्या अनुषंगानं याच्यात बदल केलेला दिसून येतो किंवा तसे फार बदल हे एअरवेज आपण ज्यावेळेला म्हणतो रस्ते वाहतूक जसं असतं तशा पद्धतीनं हवाई वाहतुकीच्या सुद्धा एअरवेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा एअर स्टेशन निर्माण केली आणि त्यातून हवाई संपर्क किंवा विमान एका देशातून दुसऱ्या देशाकडे कसं जाता येईल या दृष्टीनं प्रयत्न केले गेले. त्याचबरोबर सामाजिक पायाभूत सुविधा ज्या सोशल किंवा सर्वांनाच उपयुक्त अशा असणाऱ्या सोयीसुविधा केवळ इन्फ्रास्ट्रक्चरच सुविधा वाढवणं हेच गरजेचं असं नाही, तर सामाजिक पायाभूत सुविधामध्ये सामाजिक मानवी विकासाला मदत करणाऱ्या मालमत्तांचा त्याच्यामध्ये समावेश केला. शाळा असेल, विद्यापीठे असतील, रुग्णालये असतील, गृहनिर्माण असतील आणि इतरांचा समावेश त्यामध्ये केला गेला. सामाजिक पायाभूत सुविधा किंवा मानवी विकासासाठी या आवश्यक बाबी आहेत त्याच्यावर भर दिला. ब्रिटिश राजवटीत मानवाचा विकास प्राधान्य किंवा मानवी विकासाला प्राधान्य दिलं गेलं. म्हणजेच ब्रिटिश राजवटीत देखील मानवीचा विकास करणं म्हणजे एज्युकेशन शिक्षण देणं, भले त्यांना ते क्लर्क म्हणून लोकांची आवश्यकता असेल, हिशोब करण्यासाठीची आवश्यकता असेल, परंतु शिक्षण देणं हे आपण पाहतो की भारतात अगोदरच्या काळात जर पाहिलं तर तितकंसा याचा विकास झालेला नव्हता. परंतु स्वातंत्र्य ज्यावेळेला ब्रिटिशांची राजवट होती आपण त्यावेळेला याच्यावरती भर दिला. त्यामुळे सामाजिक पायाभूत सुविधामध्ये शाळा असतील, विद्यापीठ असतील, रुग्णालय असतील, गृहनिर्माण असतील आणि इतरांचा समावेश असणारे काही उत्पादन त्याच्यामध्ये अंतर्भाव केला. सामाजिक पायाभूत सुविधा आणि मानवी विकासासाठी आवश्यक बाबीवर विशेष लक्ष दिलं. ब्रिटिश राजवटीत मानवाचा विकास किंवा त्याचा प्राधान्यक्रम कसा देता येईल याच्यावरती भर दिला. त्यामुळं मानवाला कुशल करण्याच्या दृष्टीनं त्याच्यात बदल झालेले दिसतात. मर्यादित रुग्णालय असतील, आरोग्य सेवा असतील या क्षेत्रांची स्थिती जी आहे ती वाईट होती. मोठी शहरे असतील, प्राचीन आरोग्य व्यवस्थाही असतील त्या क्षीण होत चाललेल्या आहेत आणि परिणामी अर्भक मृत्यूदर असेल, माता मृत्यूदर असेल आणि मृत्यू किंवा माता मृत्यूदरच नाही तर मृत्यूदर. आता हे जर आपण सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर विचार करत असेल तर या सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अर्भक मृत्यूदर, अर्भक म्हणजे कुठला तर पोटात असताना किंवा गर्भाशयात असतानाच आपण म्हणूया त्याचे मृत्यू पावण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यामुळे माता मृत्यूचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर दिसून यायचं. म्हणजे शिशु अवस्थेत असणारे बाळ हे पोटातल्या इतर समस्यांमुळे किंवा त्या महिलेला सोयीसुविधा न मिळाल्यामुळे मृत्यू पावणाऱ्याचं प्रमाण होतं. तसं माता मृत्यूचं प्रमाण देखील होतं. आई किंवा पोटात असणारे हे बाळ काही कारणांमुळे मृत्यू पावलं तर आईला देखील मृत अवस्था यायची किंवा वैद्यकीय सोयीसुविधा ज्या आपण इथं म्हटलंय सामाजिक सुविधामध्ये की रुग्णालय असतील, गृहनिर्माण सुविधा असतील याचे प्रमाण जसं वाढणं अपेक्षित आहे त्या प्रमाणावरती याच्यात बदल होणं हे तितकंच गरजेचं आहे. अर्भक मृत्यू दरामध्ये किंवा माता मृत्यू दरामध्ये झालेले बदल जे होते ते किती प्रमाणात होते तर सुरुवातीच्या कालखंडात आपण जर पाहिलं तर भारतात 1951चा काळ पाहिला तर मृत्यूदर हा खूप आपण म्हणूया की 27 पर्यंत दर हजारी मृत्यू पावणाऱ्याचं प्रमाण होतं आणि जन्मणाऱ्याचं प्रमाण हे जास्त होतं. त्यामुळं लोकसंख्या आपली जी आहे ती वाढीचा वेग तो वाढलेलाच दिसायचा, परंतु मृत्यूदर ह्या स्वातंत्र्योत्तर कालखंडात जे आहे तो कमी झालेला दिसून येतो आणि आता दर 1007 पर्यंत किंवा 7 एवढाच मृत्यूदर असल्याचं आपण दिसून येतो. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या पाठीमागं याची घट जी आहे ती मृत्यूदर हा वेगाने घटण्यात मदत झालेली आहे. आयुर्मर्यादा जी आहे ती लाईफ एक्सपेक्टन्सी आपण स्वातंत्र्य कालखंडात पाहतो ती 32 वर्ष एवढीच होती, ते आता 65-66 वर्षेपर्यंत वाढलेली दिसते. म्हणजे 66 वर्ष सरासरी आपण आयुर्मान भारतात जगणाऱ्यांचं प्रमाण दिसून येतं. परंतु पूर्वी जर ते पाहिलं तर केवळ 32 वर्ष एवढंच सरासरी आयुर्मान होतं आणि या आयुर्मानामध्ये खूप कमी कालखंडामध्ये
मृत्यू पावणाऱ्याचं प्रमाण हे जास्त होतं. त्यामुळे 32 वर्ष म्हणजे आता आपण सध्या जर विचार केला तर 32 पर्यंत आपण एज्युकेशन, जॉब आणि मॅरेज म्हणजे केवळ शिक्षण, नोकरी किंवा कामधंदा थोडाफार करणं आणि लग्न एवढ्याच बाबी होणं किंवा लग्नानंतर किंवा नोकरीमध्ये विकास करणं किंवा त्याच्यातलं उत्पन्न मिळवणं, स्वतःचा विकास करणं, कुटुंबाचा, देशाचं उत्पन्न असेल, उत्पन्न देऊन कर रूपाने आपण म्हणजे सरकारला मिळणारं उत्पन्न असेल किंवा स्वतःची डेव्हलपमेंट असेल कुटुंबाची, हे करण्यासाठी 32 वर्ष वय असेल तर हे फार कमी किंवा अल्प कालावधी आपल्याला पाहायला मिळत होता. तो आता 66 वर्षापर्यंत वाढला. परंतु आजही आपण पाहतोय जरी 60-70 वर्ष आपलं आयुर्मर्यादा भारताची जरी झाली असली, तरी या आयुर्मर्यादेत तुलनात्मकरित्या आता आपण पाहतोय नोकरी असेल किंवा शिक्षण, नोकरी आपण म्हणतो आणि त्यानंतरचा डेव्हलपमेंट होण्यासाठीची लागणारा कालावधी आणि मग पुन्हा आपण पाहतो की वृद्धांची असणारी आपल्याकडची संख्या, त्यामुळं ती कमी म्हणजे 60 वर्षाच्या वरचं जर वयोमर्यादा असेल, तर ते देखील प्रमाण हे कमी झालेलं दिसून येतं. आता या कमी वयोमर्यादेच्या अनुषंगाने देखील यात बदल झालेला दिसतो आणि या बदलच्या स्थितीत जे प्रमाण आहे ते कितीनं बदलेल, कशा पद्धतीनं बदलेल, तर ते आपल्याला पाहावं लागेल. आता याचे फायदे होतील का, तोटे होतील का, तर ते पाहणं तितकंच आवश्यक आहे. निश्चितपणे याचे आयुर्मर्यादा जर आपली वाढली, इतर देशाच्या तुलनेत आपली आयुर्मर्यादा आजही 70 पर्यंतच किंवा 65 वर्ष एवढीच आहे. ती जर 70, 75, 80 वर्ष झाली, तर आपल्याकडे ज्येष्ठांची संख्या वाढेल, अनुभवी लोकांची संख्या वाढेल आणि त्यामुळे आपलं उत्पादन वाढायला आणखी मदत होईल. उत्पादकता आपली वाढेल कारण अनुभव, मार्गदर्शन हे चांगलं मिळालं तर निश्चितपणे आपल्याला फायदा होत असतात. त्यामुळे हे कोणते कोणते फायदे होऊ शकतील, तर ज्ञान मिळवण्यासाठीचा लागणारा कालावधी आणि ज्ञान देण्यासाठीची असणारी सोयीसुविधा आपण म्हणूया, त्या देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे ब्रिटिश राजवटीत मानवाचा विकास हा प्राधान्याने किंवा त्यात झालेला दिसून येतो. मर्यादित रुग्णालयामुळं किंवा आरोग्य सेवा क्षेत्राची स्थिती ही वाईट होती आणि मोठी शहरे असतील, प्राचीन आरोग्य असतील, व्यवस्था ही क्षीण होत चाललेली होती. त्यामुळे परिणामी अर्भक मृत्यूदर हा माता मृत्यूदर आणि मृत्यूदर हे सर्व उच्च स्वरूपाचं होतं. त्यामुळे आयुर्मान जे आहे ते फक्त 32 वर्ष असणं स्वातंत्र्योत्तर कालखंडातलं किंवा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेचं पारतंत्र्यातला कालखंड आपण म्हणूया, ते फार कमी होतं. त्यामुळं याच्यावरती काम करणं, याच्यावरती भर देणं हे खूप गरजेचं होतं. त्यामुळं जन्माला घालणारी मुलं किंवा जन्मदर आपला जर पाहिला तर तो खूप मोठा होता आणि या जन्मदरामुळं एका बाजूला जन्म पावणं आणि एका बाजूला मृत्यू पावणं हे जर दोन्ही समान पातळीवर असेल तर लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आपण पाहतो तो खूप वेगळ्या पद्धतीचा आपल्याला अनुभवायला येतो. त्यामुळं लोकसंख्या संक्रमण चे जे टप्पे आपण 1, 2, 3 पाहतो त्या लोकसंख्या संक्रमणाच्या टप्प्यात हा पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा जो आहे तो तिसऱ्या टप्प्यात लोकसंख्या आपण आता पाहतोय की ही स्थिरावलेली लोकसंख्या दिसते. फार वाढीचा जो वेग आहे तो नियंत्रित करण्यावर आपण काही प्रमाणात म्हणजे घटवू तर शकणारच नाही आपण, कारण प्रमाणात वाढ होणं हे अपेक्षित आहे आणि लोकसंख्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी शासनाने हम दो हमारे दोन असतील किंवा इतर सोयीसुविधा असतील. आजही आपण पाहतो, आजही केंद्रात ज्या वेळेला बजेट मांडलं त्यावेळेला 7.5% बेनिफिट्स हा स्त्रियांच्या दृष्टीने किंवा महिलांच्या दृष्टीने आपण विचार करताना अंदाजपत्रकीय धोरण मांडलेलं दिसतं आणि या अंदाजपत्रकीय धोरणामध्ये त्यांना एक बचतीची सवय लागावी किंवा त्यांच्या नावावर किंवा त्यांना प्रोत्साहनपर सवलती दिलेल्या दिसून येतात. 7.5% एवढा बेनिफिट हा त्यातून मिळालेला दिसतो. मर्यादित रुग्णालयांमुळे देखील आरोग्य सेवा क्षेत्राची स्थिती ही वाईट होती आणि मोठी शहरे, प्राचीन आरोग्य व्यवस्था ही क्षीण होत चाललेली दिसून येते आणि परिणामी अर्भक मृत्यू दर जो आहे किंवा माता मृत्यू दर जो आहे, मृत्यू दर जो आहे तो एकूण तो नियंत्रित करण्याच्या दृष्टीने किंवा कमी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेला दिसतो शासनाने. त्यामुळे आयुर्मान फक्त 32 वर्ष होते आणि ह्या आयुर्मानाच्या किंवा 32 वर्ष आयुर्मानाच्या अनुषंगाने महिलांचा एकूणच विकास व्हावा किंवा महिला सबलीकरण, जागतिक महिला दिन आपण साजरा करतो 15 मार्च, तो या मार्चच्या अनुषंगाने 8 मार्च असेल किंवा 15 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त
महिलांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीनं, जेणेकरून जो मृत्यू घटना स्त्री पुरुष समानता टिकवण्याच्या दृष्टीनं याच्यात सामाजिक पायाभूत सोयी-सुविधा इक्वल ठेवण्याचा प्रयत्न त्याच्यात केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आर्थिक पायाभूत सुविधा ज्या आहेत, म्हणजे जशा पद्धतीने आपण 3 सामाजिक पायाभूत सुविधा पाहतोय किंवा इतर पायाभूत सुविधाच्या अनुषंगाने जसा विचार केला, तसा भारत सरकार या पायाभूत सुविधाच्या अनुषंगाने सामाजिक पायाभूत सुविधा आहेत, त्याच अनुषंगानं आर्थिक पायाभूत सुविधा आहेत आणि या आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये उत्पादन प्रक्रियेस समर्थन देताना त्याचं थेट GDP वाढ कसं होऊ शकतो किंवा याला मागणी प्रेरित सेवा म्हणून देखील विचारात घेतलं जातं किंवा देखील त्याचा उल्लेख केला जातो. आर्थिक उदाहरणे असतील, पायाभूत सुविधामध्ये रस्ते असेल, विमानतळ असेल, रेल्वे असेल, दळणवळण असेल, नेटवर्क किंवा पाणी यांचा समावेश देखील यामध्ये होतो. आर्थिक दृष्टीने, कारण प्रत्येक याच्यावरती आपण पाहतो की आपल्याला खर्च हा करावा लागतो, त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने रोडवेज आपण ज्यावेळेला म्हणतो, रस्ते वाहतूक ही होणं गरजेचं असतं. एअरपोर्ट आपण म्हणूया, रेल्वेचं जाळं होणं गरजेचं आहे आणि दळणवळणाचं नेटवर्क जे आता ऑनलाईन सिस्टीमच्या अनुषंगाने आहे ते, पाणी असेल यांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होईल याचा भर दिलेला असतो. त्यामुळं पुरवठा, सिंचन प्रणाली आणि विद्युत ऊर्जा यांचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. याच विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने किंवा सिंचन प्रणालीच्या अनुषंगाने जो भाग पाहिला तो विद्युतीकरण किंवा विद्युत रोषणाईच्या अनुषंगाने त्याच्यात जसं आपण रोषणाई म्हणतो तसं वीज पुरवठा हा 24 तास उपलब्ध कसा होऊ शकतो सर्व भागामध्ये, म्हणजे शहरीकरणाबरोबरच ग्रामीण भागाला देखील विजेसाठीची गरज ही 24 तास असणार आहे. कारण आपण पाहतो की शेतीला पाणी देण्यासाठी जे विद्युत पंप असतात त्या पंपाला पाणी किंवा विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी शेतीला देण्याच्या अनुषंगाने जर मुबलक स्वरूपाचे विद्युत पुरवठा असेल तर त्याचा फायदा हा निश्चितपणे होत असतो. त्याचबरोबर प्रशासकीय पायाभूत सोयीसुविधा, प्रशासकीयमध्ये संस्था चालवण्यासाठी प्रशासकीय पायाभूत सुविधा ह्या आवश्यक आहेत आणि महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सेवा पुरवणे हे भौतिक आणि मानवी संयोजन आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा जी कोणासाठीही यशस्वी किंवा प्रशासन चालवण्यासाठी ही मदत किंवा अपेक्षित असते. त्यामुळे संस्था चालवण्यासाठी प्रशासकीय पायाभूत सुविधा आवश्यक असल्या तर त्या महत्त्वाच्या बाबी ह्या विचारात घेतल्या जातात. सेवा पुरवणे किंवा हे भौतिक आणि मानवी संयोजन आहे आणि पायाभूत सुविधाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत जी कोणासाठी यशस्वी प्रशासन किंवा त्याच्या अनुषंगाने भाग हा दिलेला घेतलेला असतो. त्यामुळं सरकार स्वातंत्र्यपूर्वी भारतातील प्रत्येक प्रांताचा स्वतःचा प्रदेश कसा असू शकेल त्या अनुषंगाने प्रयत्न करत असतो. त्यामुळे प्रशासकीय स्थापना प्रशासकीय विकासासाठी हे एक सक्तीचे कारण बनलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने सरकार ह्या स्वातंत्र्यपूर्वी किंवा त्यातील भाग हा विचारात घेतलेला असतो. त्यामुळे भारतातील प्रत्येक प्रांताचा एक स्वतःचा प्रदेश किंवा प्रशासकीय यंत्रणा उभारत असतात. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर राज्य करण्यासाठी पायाभूत सुविधा जमीन महसूल विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याच पायाभूत सुविधांच्या विकासातून देशाचा विकास व्हायला निश्चितपणे मदत होत असते. त्यानंतर स्थूल आर्थिक एकत्रीकरण किंवा मॅक्रो अप्रोच आपण म्हणूया जो विचारात घेतलेला असतो किंवा सरकारच्या डोळ्यासमोर असतो तो म्हणजे कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाऊ शकते कोणत्याही त्याच्या GDPवर. आता एखाद्या देशाचा GDP किती असेल, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते किती असेल, तर कोणत्याही अर्थव्यवस्थेत कामगिरीचे मूल्यांकन केले जाऊ शकते आणि आर्थिक वर्षात उत्पादित वस्तू आणि सेवा जेव्हा आपण ही एकूण मागणी किंवा गणना करतो तेव्हा आर्थिक दृष्टीने उत्पादन त्याला सकल देशांतर्गत उत्पादन GDP असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आर्थिक दृष्टीने उत्पादन त्याला असणारं काही सकल राष्ट्रीय उत्पादन किंवा ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हटलं जातं, GNP देखील या अनुषंगाने संकल्पना वापरली जाते. परंतु GDPच्या मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन याचा अंतर्भाव असतो. त्यामुळं याच्यात दोघात फरक आहे. GDP आणि GNP आर्थिक दृष्टीनं त्याचं मोजमाप या दोन्हीमध्ये देखील केलं जातं.
उदाहरणार्थ वस्तूचे उत्पादन करण्यासाठी भांडवल हे आवश्यक आहे आणि भांडवल निर्मिती आणि बचत याद्वारे सेवा मोजल्या जातात. त्याचप्रमाणे न्यायासाठी इक्विटी कोणातून अर्थव्यवस्थेची कामगिरी हे पर कॅपिटाच्या वाढीचा दर हा उत्पन्न किंवा PCI मानले जाते आणि राष्ट्रीय विभागणी करून PCI येथे पोहोचले जाऊन एकूण लोकसंख्येनुसार उत्पन्न या गटात विभाजित केलं जातं किंवा त्या अनुषंगाने त्याचं मांडणी होत असते. त्यामुळं स्थूल राष्ट्रीय उत्पादनात आर्थिक एकत्रीकरण कोणत्याही अर्थव्यवस्थेत हे कामगिरीचं मूल्यमापन केलं जाणं अपेक्षित आहे. त्या आर्थिक दृष्टीने उत्पादन त्याला मिळणारं काही एकूणच मग शेती असेल, उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल या तिन्हीतून मिळणारा PCI म्हणजे पर कॅपिटल इन्कम या अनुषंगाने देखील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे दृढ उत्पन्नही वाढणं अपेक्षित आहे आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन ते देखील वाढणं अपेक्षित आहे. GDP जर आपला प्रत्येक देशाचा जर वाढला तर त्या दृष्टीनं म्हणजे पूर्वीचं जर पाहिलं स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदर किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या वेळेला पाहतो त्यावेळेला GDP हा देशाचा खूप कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. सध्या GDP मध्ये वाढ झालेली आहे आणि याच अनुषंगाने अर्थव्यवस्था ही सुस्थितीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळं भांडवल आवश्यक आहे आणि भांडवलाबरोबरच मिळालेल्या भांडवलातून बचतीचा जसा ओघ आहे तसंच याद्वारे सेवा पुरवणं किंवा उत्पादन वाढीला एक चालना जर दिली. पर कॅपिटल इन्कम म्हणजे काय? एकूण उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या. आता एकूण उत्पन्न म्हणजे एखाद्या कुटुंबाचं समजा आपण विचार करू की 2 लोक काम करतायत आणि त्या 2 लोकांनी काम केल्यामुळं 10 लाख रुपये एवढं उत्पन्न मिळतं आणि त्यांच्या कुटुंबात 5 लोक राहतात. म्हणजे लहान असतील, मोठे असतील, परंतु उत्पन्न जे काय आहे ते मिळालेलं 10 लाख रुपये आहे आणि याच 10 लाख भागिले 5 असं ज्या वेळेला करतो आपण त्यावेळेला 2 लाख रुपये हे प्रत्येकासाठी येतील. म्हणजेच पर कॅपिटल इन्कम जो आहे तो 2 लाख रुपीज एवढा डिक्लेअर झालेला आपल्याला दिसतो. तसंच एकूण देशाचं उत्पन्न जर पाहिलं तर ते खूप मोठ्या प्रमाणावर दिसतं. परंतु एकूण लोकसंख्या जी आहे ती देखील आपली भारताची जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची, चीन नंतर आपला दुसरा क्रमांक लागतो आणि दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आपल्याकडे आहे. त्यामुळेच एकूण लोकसंख्या देखील जास्त आहे, उत्पन्न देखील वाढत आहे, परंतु वाढलेलं उत्पन्न याच्यामध्ये पर कॅपिटल इन्कम आपला वाढलेला दिसून येतो. परंतु हा एकूण उत्पन्नात झालेली वाढ ही दृढ उत्पन्नात झालेली वाढ ही एक प्रकारे फसवणूक असू शकते. कारण श्रीमंतांचं उत्पन्न हे जास्त असेल, गरिबाचं उत्पन्न कमी असेल. पर कॅपिटल इन्कम जसं मी सांगितलं की एका कुटुंबात 2 लाखांकडून 10 लाख रुपये मिळतात, परंतु 3 जणांकडून काही उत्पन्न मिळत नाही, झिरो इन्कम आहे, तरी पण पर कॅपिटल इन्कम हा 2 लाख रुपीज प्रत्येकाला आला. म्हणजे 2 लाख रुपये उत्पन्न एवढं येऊ शकतं. आता हे जर 2 लाख रुपये उत्पन्न येत असेल तर ह्या 2 लाखाच्या उत्पन्नाच्या अनुषंगानं उत्पन्नाचा फुगवटा दिसून येतो. म्हणजे 10 लाख रुपये त्या कुटुंबाला मिळतात असं दिसून येतं, परंतु प्रत्यक्षात तेवढं उत्पन्न प्रत्येकाचं नसतं आणि त्यामुळे एक प्रकारे फसवी आकडेवारी आपण म्हणूया पर कॅपिटल इन्कमच्या अनुषंगाने आल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु GDP मध्ये देखील काही वेळेला दुहेरी गणना होणं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना अनेक समस्या दिसून येतात. आता या मोजमाप कशा पद्धतीने केलं जातं? उत्पादन पद्धती असेल, उत्पन्न पद्धती असेल, खर्च पद्धती असेल, या 3 मेथडनुसार राष्ट्रीय उत्पादन आपल्याला मोजता येऊ शकतं. परंतु यातली उत्पन्न पद्धती ही सर्वमान्य आहे किंवा सर्वश्रुत आहे. कारण उत्पादन मोजताना त्याची बेरीज करता येत नाही. म्हणजे दूध 10 लिटर आहे आणि धान्य 10 किलो आहे. आता याचं मोजमाप किंवा याची बेरीज करताना आपल्याला समस्या येतात. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न किती तर हे उत्पन्नाच्या सहाय्याने मोजता येऊ शकतं किंवा उत्पन्न मापन करणं हे योग्य असू शकतं. अन्यथा या तिन्ही पद्धतीने देखील खर्च पद्धतीने म्हणजे काय तर एखाद्याने किंवा लोकांनी केलेला खर्च हे कशावर केलेले आहेत त्या खर्चाची मोजमाप करून किंवा त्याची गोळाबेरीज करून उत्पन्न हे मोजलं जातं. त्यामुळे आर्थिक वर्षात उत्पादित वस्तू आणि सेवा जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला यात GDP मोजताना काही समस्या आल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा काही समस्याची स्थिती ही आल्याचा पण अनुभवायला येतो. आता जसं पर कॅपिटल इन्कम काढताना समस्या आहेत तसं GDP काढताना समस्या आहेत. त्याच्यात काही वेळेला दुहेरी गणना होण्याची शक्यता असते.
मगाशी आपण इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये कॉटन इंडस्ट्रीज किंवा कापूस उद्योग पाहिला. आता या कापूस उद्योगामध्ये कापसाचे आलेलं उत्पन्न बघावं, त्यानंतर कापडाचं आलेलं उत्पन्न बघावं, की प्रत्यक्ष कस्टमर कपडा जो काय आपण म्हणूयात कस्टमरायचा झालेला आहे त्याची किंमत बघावी. तर याची दुहेरी तिहेरी मोजमाप जर आपण उत्पन्नाचं केलं, कारण 2000 रुपयाचे घासाडे आपण म्हणूया विकल्या, तर त्याची किंमत जर विचारात घेतली तर ती तेवढी होईल. त्यानंतर कापड तयार केलेलं असेल एखाद्या कंपनीनं मिलमध्ये आणि त्या कापड मिलमध्ये, आणि त्या कापड मिलच्या कापडाची किंमत ही कदाचित 4000 रुपये असेल. प्रत्यक्षात कपडा ज्यावेळेला त्याची एखादी साडी तयार केलेली असेल त्यावेळेला त्याची किंमत कदाचित 5000 रुपये असेल. म्हणजे पहिली झालेली 2000 रुपये किंमत, 4000 रुपये आणि नंतर झालेली 5000 रुपये किंमत. अशा पद्धतीने तिहेरी गणना केल्यानंतर त्याची मोजदाद केल्यानंतर बेरीज ही जास्त येईल, परंतु प्रत्यक्षात कापूस तर तेवढाच आहे. त्यामुळे कापूस त्याची वाढलेली व्हॅल्यू ॲडेड व्हॅल्यू आपली व्हायला पाहिजे आणि त्या ॲडेड व्हॅल्यूच्या अनुषंगाने GDPचा रेशो जो आहे तो आपण मोजमाप करता केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा GDP कशा पद्धतीने वाढेल, किती बदलेल याच्यावर विचार व्हायला अपेक्षित आहे. त्यामुळं GDPत आणि पर कॅपिटल इन्कममध्ये देखील काही समस्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्या मोजदाद गणनेत फरक आहे. यात टेबलच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण नॅशनल इन्कम पाहतो, पर कॅपिटल इन्कमच्या अनुषंगाने जर पाहिलं तर 43.4 बिलियन एवढे 1900 मध्ये उत्पन्न होतं. तेच 1947ला 51.5 बिलियन एवढं झालं. फारशी वाढ झालेली नाही, परंतु तरीही 8-9% वाढ ही उल्लेखनीय स्वरूपाची आहे. परंतु यासाठी जवळपास 47 वर्ष गेलेले दिसून येतात. आणि पर कॅपिटल इन्कम जर आपण पाहिलं तर 228 रुपये एवढंच उत्पन्न हे पर कॅपिटल इन्कम होतं. ते 1900 मध्ये आणि 1947 मध्ये 239 पर कॅपिटल इन्कम झालेलं आपल्याला दिसून येतं. आता हे रुपीजमध्ये म्हणजे केवळ 239 रुपये एवढे एका वर्षासाठी जर उत्पन्न असेल तर 47 मध्ये आपण पाहतो की आपलं कुटुंब चालवणं असेल किंवा आपला उदरनिर्वाह पूर्ण करणं असेल तर तो होत होता का, किंवा त्याच्यातून विकासाच्या वाटा किंवा डेव्हलपमेंट ही करताना किती समस्या आल्या असतील ते याच्यावर आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. 1948चे जे प्राइस होत्या त्या किमतीच्या अनुषंगाने ही आकडेवारी दिलेली आहे. त्यामुळे त्याची महागाई रेशो वगैरे काढणं आपल्याला विचारात घ्यावं लागेल. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा एकूण सरासरी दर जो आहे तो 1900 ते 1947 पर्यंत या कालावधीत 0.4% एवढा होता. आणि केम्ब्रिज विद्यापीठाचे इतिहासकार अँगस मॅडिसन यांनी भारताचा वाटा असल्याचे याच्यात उल्लेखनीय सांगितलेलं आहे. तरी देखील जागतिक उत्पन्न 1700 मध्ये 22.6%वरून ते घसरून युरोपच्या तुलनेत ते 23.3% हिस्सा होतं. 1952 मध्ये 3.8% इतका तो आणखी कमी झाला आणि जागतिक उत्पन्नातील भारताचा वाटा जो आहे तो त्यावेळेच्या भारतातील गरिबीचे कारण व स्पष्टीकरण त्यावरून दिसून येतं. सारांश रूपाने आपल्याला असं म्हणता येईल, भारतीय अर्थव्यवस्था ही त्यावेळेची एक स्थिर आणि अवलंबून असलेली अर्थव्यवस्था होती. शेतीवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था होती. स्वातंत्र्योत्तर दरडोई उत्पन्न हे कमी झालेलं दिसतं, परंतु परकीय व्यापार पूर्ण करण्यासाठी प्रेरित किंवा प्रोत्साहनपर मार्गदर्शन मिळालं. इंग्लंडच्या उद्योगाच्या गरजा या प्रतिदराने शेतीवर बोजा वाढत गेला होता किंवा शेती क्षेत्रावरचा ताण वाढला. हेक्टरी उत्पादन जर पाहिलं तर 65% वरून ते अधिक योगदान देणारं दिसून आलं. त्याचबरोबर विकासाचा दर हा सर्व 3 आघाडीच्या क्षेत्रामध्ये तो 0.4% इतका कमी होता. अर्थव्यवस्था उदाहरणार्थ प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्र या 3 क्षेत्रात विभागलेली होती. या शेतीवर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर प्रचंड बेकारी, बेरोजगारीला आपल्याला सामोरं जावं लागत होतं. पॅरामीटर्स हे बरेच वेळेला कमी होते आणि साथीचे रोग वारंवार होत होते. परिणामी तेथे भारताची स्थिती बेरोजगारी असेल याला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे स्वतंत्रोत्तर काळात या समस्या प्रकर्षाने जाणवत होत्या. अशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्था एक याच्यातलं स्वतंत्रोत्तर कालखंड किंवा त्यातला असणारी स्थिती याच्यावर आपण प्रकाश टाकल्याचं काम केलं. धन्यवाद.